तेव्हाच वकील आत आला आणि म्हणाला, साहेब, आम्ही चर्चा केली आहे. तुमच्या मालमत्तेची पुन्हा तपासणी करून जर काही संबंध आढळला नाही तर लगेचच करारावर स्वाक्षरी करता येईल. किती वेळ लागेल? रुद्रने विचारलं. कदाचित 1-2 दिवस, वकील म्हणाला. एवढा वेळ? थोडं लवकर होऊ शकत नाही का? मी उद्या प्रवासाला जाणार आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करू. मिस्टर गायकवाड, तुमची संपत्ती खूप मोठी आहे. सगळं नीट तपासलं नाही तर भविष्यात अडचणी येऊ शकतात. ठीक आहे, रुद्रने अनिच्छेने मान्य केलं. काव्या त्याला एवढ्या घाईने घटस्फोट घ्यायची इच्छा दिसली तेव्हा हसून म्हणाली, मी साक्षीबरोबर सहलीला जाणार आहात ना? रुद्रने नजरा तिच्याकडे वळवल्या. त्यात तुला काय? आपल्या माजी नवऱ्याच्या प्रेमजीवनात तुला एवढी रस का आहे? काव्याने ओठ चावले. ठीक आहे, ठीक आहे, विचारणार नाही. करार तयार झाला की मला उद्या कॉल कर. मी लगेच सही करेन. तुमच्या गुड टाईमला उशीर होणार नाही. हे बोलून ती उठली आणि बाहेर निघून गेली. रुद्राचा चेहरा काळवंडला आणि तो खुर्चीत मागे टेकला. त्या रात्री जेव्हा तो घरी परतला तेव्हा साक्षी अजूनही तिथे होती. माधवने तुला सांगितलं असेल ना, आपण उद्या सहलीला निघतोय, मग अजून इथे का आहेस? त्याने विचारलं. मी ऐकलं की सकाळची फ्लाईट आहे म्हणून मी इथेच थांबले. घरातून तुला मला घ्यायला त्रास नको म्हणून. तुला गैरसोयीचं वाटतंय का? नाही, हरकत नाही. एखादी खोली घे आणि लवकर झोप. उद्या लांब प्रवास आहे. साक्षी आनंदाने हसली. रुद्र आपल्या खोलीत गेला पण त्याला झोप लागली नाही. नंतर कसेबसे डोळा लागला. रात्री आवाज आला म्हणून साक्षी त्याच्या खोलीत गेली. तिथे रुद्र टेबलावर बसून कात्रीने काहीतरी कापत होता. रुद्र, काय करतोय? रुद्रने वळून पाहिलं पण काहीतरी वेगळंच होतं. तो झोपेत चालत होता. साक्षी किंचाळली. घरचे नोकर धावत आले. सर, सर, तुम्हाला काय झालं? रुद्र दचकून जागा झाला. त्याला कळलं की तो पुन्हा झोपेत चालत होता. साक्षी भिंतीला टेकून थरथरत होती. जणू काही भूत पाहिलं. रुद्रने रागाने म्हटलं, सगळे बाहेर जा. नोकर घाबरून पळाले. मला स्पर्श करू नको, साक्षीने भीतीने ओरडली. रुद्रचा चेहरा गंभीर झाला. साक्षी, काही झालं नाही, मी आता जागा आहे. तिला थोडा श्वास आला. रुद्र, माफ कर, मी घाबरले होते. माहितीये, पुढच्या वेळी आवाज ऐकलास तर आत येऊ नकोस. मी स्वतः सांभाळीन. साक्षीने मान हलवली. तिला वाटलं की तो अजूनही तिची काळजी घेतो. रुद्र मात्र काव्याची आठवण काढू लागला. ती त्याच्या झोपेत चालण्याचा कधीच घाबरली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी वकिलांनी कळवलं की करार तयार आहे. रुद्रने साक्षीला घरी सामान बांधायला सांगितलं आणि स्वतः कारने निघाला. रस्त्यात त्याला कुणीतरी दिसलं. चैतन्य एका बाईसोबत गुंतलेला. रुद्रच्या चेहऱ्यावर उपरोधात्मक हसू आलं. काव्या, अजूनही चुकीचे पुरुषच निवडतेस. तो शांतपणे कारमधून उतरला. त्याला पुरावा हवा होता. आतून आवाज आला, चैतन्य, असं करू नकोस. तुझी गर्लफ्रेंड आहे, मी ऐकलंय. मी तुझी वहिनी आहे. आपलं नातं भेटू नको. अस्मिता, मी आणि काव्या फक्त मित्र आहोत. कालच्या पार्टीसाठी तिला सोबत नेलं, एवढंच. काय? पण खोटं समजू नकोस. माझा भाऊ श्रेयाकडे बघतच नाही हे तुला ठाऊक आहे. तुम्ही लग्न करून इतकी वर्षे झाली, मुलं नाहीत, कारण त्याने तुला कधी स्पर्शच केला नाही. काय? तुला हे कसं माहीत? कसं माहीत हे सोडून दे. मी तुला वाचवेन. मी परतलोय आणि वेळोवेळी जे माझं आहे ते परत घेईन. रुद्र सगळं ऐकत होता. त्याचा चेहरा थोडा मवाळ झाला. तरीही तो वकिलांच्या भेटीला गेला. काव्या आधीच तिथे वाट पाहत होती. प्रेसिडेंट गायकवाड, तुम्ही एवढे उशीर का केला? मी 1 तासापासून वाट पाहते. रुद्रने तिच्याकडे पाहून हलकंसं हसलं.
अशा मोठ्या गोष्टीसाठी चैतन्य तुझ्यासोबत नाही आला? काव्या थोडी गोंधळली. आजचा रुद्र कालच्यापेक्षा वेगळा वाटत होता. साक्षीही नाही आली ना तुमच्यासोबत? तिने प्रत्युत्तर दिलं. मी पुरुष आहे, तू स्त्री आहे, ते वेगळं आहे. आणि काव्या, तुझा निवडलेला माणूस मला फारसा विश्वासार्ह वाटत नाही. काव्याचा चेहरा उतरला. काल तुम्ही म्हणाला होता की माझ्या प्रेमजीवनात तुम्हाला रस नाही. मग आता एवढा का विचारता? नक्कीच मला काळजी आहे. जेव्हा माझं काहीतरी दुसऱ्याला देतो तेव्हा पाहतो की समोरच्याने ते जपलं की नाही. मी वस्तू नाही, माणूस आहे. काव्याने रागाने म्हटलं. मी फक्त उदाहरण दिलं. तरीही चैतन्याला घेऊन ये. मला त्याला खात्री सांगायची आहे. नाहीतर मला खात्री वाटणार नाही. काव्या अवाक झाली. काव्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. तिने करारावर सही केली होती आणि आता रुद्र तिच्यासाठी एक परका होता. अशा माणसावर राग करून काही उपयोग नव्हता. ती हळू आवाजात म्हणाली, जर तू आता सही केले नाहीस तर साक्षीबरोबरच्या प्रवासाला उशीर होईल, नाही का? रुद्रने घड्याळाकडे पाहिलं. बरोबर आहेस, पण आज मी सही करणार नाही. पुढच्या वेळी बोलू. काव्या अचानक उठली. काय म्हणतोस रुद्र? आता सहीच करणार नाहीस? माझ्याशी खेळ करतोयस का? रुद्र मागे वळला. मी सांगितलं होतं चैतन्याला घेऊन ये, मग मी सही करतो. पण तू टाळाटाळ करतेस. खरंच तू तुझा प्रियकर आहे का? इतकं साधं बोलणं सुद्धा तू त्याच्याशी करू शकत नाहीस? काव्याचे डोळे चमकले. तिला चैतन्याला यात ओढायचं नव्हतं. शिवाय आज अस्मिताचा वाढदिवस होता आणि रुद्रलाच त्याला भेटायचं आहे असं एकदा तिने ऐकलं होतं. अशा दिवशी त्याला मानणं योग्य नव्हतं. रुद्रने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं, जिथे गोंधळ आणि संकोच स्पष्ट दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर उपहासात्मक स्मित उमटलं. काय झालं? स्वतःच्या प्रयत्नाला सुद्धा आणता येत नाही? काव्या, इतक्या वर्षांनी तुला वाटलं होतं की थोडी शहाणी झाली असशील, पण तू अजूनही तशीच कमकुवत आहेस. रुद्र, भांडण काढण्यासाठी एवढे नीच पाहणी करू नकोस. काव्याचा चेहरा लाल झाला, पण तिच्या मनात शंकेचे सावट दाटलं होतं. कदाचित रुद्रला खरंच संशय आलाय होता. तो माणूस नेहमीच शंकेखोर, शोधक नजरेचा. तिला आश्चर्य वाटलं नाही. रुद्रने हात हलवला. जर असं आहे तर आज सही होणार नाही. मला काही काम आहे, मी निघतो. काव्या तिथेच उभी राहिली, अस्वस्थतेने. अजून थोडक्यात ती त्याच्या छळातून मोकळी होणार होती. रुद्र घराबाहेर पडला आणि थेट आदेश दिला, कंपनीत चौकशी कर. अस्मिता आणि चैतन्य यांच्यातलं खरं नातं काय आहे ते मला कळव. माधव तत्काळ मान हलवून निघाला. काही वेळाने साक्षीचा फोन आला. रुद्र, विमान जवळजवळ थांबवलं आहे. अजून का आलास नाहीस? घटस्फोटात काही अडचण आहे का? रुद्रला आठवलं की त्याने साक्षीला वचन दिलं होतं. तिच्यासाठी तो प्रवास ठरवला होता. पण आता त्याच्या मनात शंका पसरली होती. काव्या खोटं तर बोलत नव्हती ना? तो थोडा थांबून म्हणाला, साक्षी, इथे काही थोडी गोष्टी अडल्या आहेत. प्रवास कदाचित रद्द करावा लागेल. साक्षी क्षणभर थांबली, मग म्हणाली, असं का? बरं, तुझं काम महत्त्वाचं आहे. प्रवास कधीही होऊ शकतो. आधी ते काम पूर्ण कर. फोन कट झाला. इतक्यात माधव परत आला. सर, आम्हाला समजलं की अस्मिता आणि चैतन्याचा कधीतरी थोडक्यात संबंध होता. पण नंतर अस्मिताने सुभेदार घराण्याचा वारस मनोजशी लग्न केलं. त्यांना 4 वर्ष झाली, पण अजूनही मूल नाहीत. रुद्रने डोळे बारीक केले. आणखी काही? जेव्हा अस्मिताचं लग्न झालं तेव्हा सुभेदार कुटुंबाने चैतन्याला परदेशी पाठवलं. त्यानंतर तो परत आला नाही. रुद्रला संशयाचा धागा मिळाला. त्याच्या मनात राग उसळला. काव्या, माझ्याशी खोटं बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? घरी परतल्यावर काव्या संतापाने उकळत होती. दिव्याने तिला बघून विचारलं, काय झालं? घटस्फोट झाला नाही का? तो रुद्र मुद्दाम मला छळतोय, काव्या थरथरत म्हणाली.
कदाचित त्याला घटस्फोटच नको असेल. दिव्या शांतपणे म्हणाली. काव्या उपहासाने हसली. हो, साक्षी त्याच्याजवळ आहेच. मग मला घटस्फोटाची गरज नाही. ते दोघं प्रेमात न्हाऊन निघतील आणि मी रोज यातना सोसू. इतक्यात चैतन्य उदास चेहऱ्याने आत आला. काव्या, मला तुझी मदत हवी आहे. काय झालं? अस्मिता मला त्रास नको म्हणून सुभेदार कुटुंबासमोर उभं राहायला तयार नाही. तू मला मदत करशील का? मी कशी मदत करणार? तुझा वाढदिवस जवळ आलाय ना, एक मोठी पार्टी ठेव ना. काव्य अवाक झाली. वा, माझ्या वाढदिवसाचं निमित्त करून तू तुझ्या प्रेयसीला भेटायचं बघतो आहेस. हृदयच नाही आहे तुझ्याकडे. चैतन्य आत्मविश्वासाने म्हणाला. मोठा डायमंड गिफ्ट देतो तुला. डील? काव्या थोडा वेळ शांत राहिली आणि मग हसली. ठीक आहे, सांग काय करायचं? मोठा कार्यक्रम ठेव. शहरातील सगळ्या उच्चभ्रू स्त्रियांना बोलव. लोकांना वाटेल की माझी प्रेयसी काव्या सगळ्यांना आपल्या प्रेमाचं प्रदर्शन दाखवते. काव्या सुस्कारा टाकत म्हणाली. म्हणजे मी फक्त तुझ्या प्रेमाचं आवरण? किती दुःखद आहे. चैतन्य हसला. म्हणून तर आपण मित्र आहोत. आणि हो, मी तुझ्या आजीबद्दल विचारलं. जेव्हा त्या गेल्या तेव्हा घरातच होत्या. पण घरात मृत्यू झाला तरी डॉक्टरला बोलावतात, नाही का? इथे तसं झालं नाही. काव्याचा चेहरा गडद झाला. म्हणजे आजीचं जाणं संशयास्पद होतंय. हो, पण तुझ्या आजीने नेमकं काय गुपित लपवलं होतं ते मला माहीत नाही. चैतन्य म्हणाला. आज रात्री मी गव्हाणे कुटुंबाच्या CCTV सर्व्हरमध्ये हॅक करून बघतो. काव्याच्या मनात भीती आणि अपेक्षा दोन्ही उमटल्या. थोड्याच वेळात शिवायने रुद्रला बातमी दिली. कळलं का? काव्या एक मोठा वाढदिवसाचा सोहळा ठेवते. सगळीकडे चर्चा सुरू आहे. रुद्रने साक्षीकडे पाहिलं पण ती शांत हसत उठली. तुम्ही बोला, मी सूप बघते. साक्षी गेल्यावर शिवाय म्हणाला. खूप समजूतदार बाई आहे, खरी गृहलक्ष्मी. पण काव्या कायम वाद घालते. रुद्रने त्याला थांबवलं. वाढदिवसाबद्दल नेमकं सांग. ताज हॉटेलमध्ये मोठा कार्यक्रम आहे. शहरातील मोठ्या स्त्रियांना निमंत्रण गेले. सगळ्यांना वाटतं की चैतन्य आपल्या प्रेयसीसाठी करतोय. रुद्रच्या डोळ्यात संशय चमकला. त्याचा काही वेगळा हेतू तर नाही ना? मला एक भेटवस्तू तयार करून दे.